काय काय बनवते? तुला पनीर आवडतं ना? काय करायचं? पनीर भुर्जी का पनीर मसाला? मस्त पनीर. बुर्जी पण करणार आहे आता मावशी. दालसाठी. सगळ्यांसाठी, सोनूदादासाठीच. कसं काय पनीर घेतलं आता, एक किसून घेतलं. किती आणलं होतं पनीर? पनीर ना झाली आता पनीर भुर्जीची तयारी झाली आपली. त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते ते दाखवते तुम्हाला मी एकदा. हे पनीर घेतले किसून, 250 ग्रॅम पनीर आहे हे. लाल तिखट 2 चमचे, तुमच्या चवीनुसार तिखटानुसार जे जसं खाता त्याप्रमाणे घ्या. हळद आणि हा मसाला किचन किंग मसाला, याने छान टेस्ट येते त्याला. टोमॅटो बारीक करून घेतला आहे, कांदा बारीक कापून घेतला आहे, मीठ चवीनुसार. आणि चवीनुसार मीठ घ्या. कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर. आपण पहिले कांदा टाकून घेऊ आता. कांदा चांगला लाल परतून घ्यायचा आपण. असा कांदा छान परतून घ्यायचा. आणि आपण मग असे मीठ टाकलं, कारण की मीठ जर थोडंसं टाकलं ना कांद्यात आधी, तर कांदा छान लवकर परततो. आता कांदा झाला की आपण टोमॅटो टाकणार. याला छान परतून घ्यायचं. टोमॅटो परतून आलं की याच्यात काही नाही, लाल तिखट आहे फक्त आणि हळद आहे, आणि हा मसाला मेन आहे, याच्यामुळे छान चव होते. टाकायचं टोमॅटो. फक्त कांदा परतून घेतला. आता टोमॅटो पण छान परतत आलाय ना. आता काय टाकणार आपण? आता त्याच्यानंतर मसाले टाकून घ्यायचे सगळे. हां नंतर पनीर टाकायचं हां आणि मग आपलं चवीनुसार मीठ टाकायचं आणि किचन किंग मसाला टाकून मिक्स करून घ्यायचं चांगलं. जरा 5 मिनिट ठेवायचं. हे पाणी नाही टाकायचं. पाणी नाही टाकायचं अजिबात, ते लक्षात ठेवा सगळ्यांनी. आणि त्यातच छान परतून घ्यायचं, अजिबात पाणी वगैरे काहीच नाही टाकायचं. आता मसाले टाकायचे ना आपल्याला. आता हे 2 चमचे लाल तिखट, हळद आहे. हे ज्याने त्याने आपल्या चवीनुसार घ्या. कोणाला कमी तिखट लागतं, जास्त तिखट लागतं, त्या प्रमाणात. गॅस बारीक कर. थोडं किचन किंग मसाला सुरुवातीला टाकायचा याच्यात. हां आणि मग पनीर टाकायचं. आपण आता ह्या अर्धीच पुडी टाकली बरं का, ह्याच्यातली अर्धी तशीच ठेवली, ही नंतर टाकणार आपण. आता सगळं पनीर टाकायचं सगळं त्याच्यात.
सुरुवातीला थोडीशी कोथिंबीर टाकायची म्हणजे त्यात मिक्स होते चांगलं वास चांगला वगैरे. हे हलवताना एकदम व्यवस्थित हलवावं लागतं ना, बाहेर सांडतं ना ते. आणि त्याचा असं लगदा पण नाही व्हायला पाहिजे. तूप टाकलं तर चालतं का सुरुवातीला? हो, तूप टाकायचं, बटर टाकायचं, आपल्याला जे आवडेल ते टाकायचं. बटर टाकलं तरी छान होतं. आता आम्ही काय आज बटर नाही आणलं, नाही तर आम्ही टाकलं असतं. आणि आता राहिलेला मसाला आपण टाकून द्यायचा. परत एकदा आता सगळं टाकून घ्यायचा. आणि मीठ. आता आपले सगळे पदार्थ मसाले वगैरे सगळं त्यात टाकून झाले. व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्या. आपण आता याच्यात थोडं चांगलं मिक्स करून घेतलं ना आपण, त्याच्यावर झाकण ठेवायचं 1-2 मिनिट. आता बघा किती छान दिसायला लागले ते. आता गॅस बारीक करायचा ना. आणि जरा झाकण ठेवायचं 1-2 मिनिट. इकडं थोडंसं राहिले हे मिक्स करून ठेवायचं. की मग अशी जी थोडीशी कोथिंबीर टाकली ना आपण, ती मुद्दाम टाकली कारण त्याच्यामुळे त्याला छान सेंट येतो. आणि पूर्ण एकदा भुर्जी तयार झाली की शेवटी परत एकदा आपण कोथिंबीर टाकणार. ठेवू आपण 1-2 मिनिट. आपण मीठ टाकलं ना त्याच्यात, तर मिठाला थोडं पाणी सुटतं. हां मग त्याच्यातच ते बरोबर शिजून जातं पनीर. पाणी पण आटून जाईल आता त्यातलं. आणि मग ते सुक्क होईल. 1-2 मिनिट ठेवू आपण. तुम्ही सगळ्यांनी पण नक्की ट्राय करा रेसिपी आमची भुर्जीची. जर आवडली तुम्हाला तर सगळ्यांनी लाईक करा. आता आपले 2 मिनिट झालेले आहेत. आता पण त्यात मीठ वगैरे टाकलं होतं, सगळं मिक्स केलं, त्याला थोडं पाणी सुटलं होतं, ते पण आटलं आता. आणि भुर्जी आता आपली तयार झाली. याच्यावर थोडी कोथिंबीर टाकू. आता आपली भुर्जी रेडी आहे. आता आपली भुर्जी. तुम्ही सगळ्यांनी पण ट्राय करा नक्की. तुम्हाला खूप आवडेल कारण खूप छान टेस्ट होती त्याची. तुम्हाला नक्कीच आवडेल सगळ्यांना. आता मी गॅस बंद करते. आणि आता आपली रेसिपी पूर्ण झालेली आहे. आता आपली रेसिपी पूर्ण झाली. तुम्ही पण ट्राय करा. मुलांना त्या खूप छान लागतील. तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि लाईक करा. आणि आता विराज वाट बघते भुर्जीची. आता याचं एक हे टाक. हे बघा, आपली मस्त टेम्पटिंग पनीर भुर्जी तयार झाली. चला आता आपण चवदार. विराजला देऊ आता आपण खायला. बघू विराजला आवडते का. कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलंय बघून. भुर्जी खाने को. सोनू दादाला आणि विराजला ताट केले आता मावशीने. बघू आता विराजला आवडती का. आवडणारच आहे विराजला. हो, नक्कीच आवडेल. चल येतोय दादा, तोपर्यंत विराजला द्या. विराज खाऊन दाखव मामा. मावशीला सांग कशी झाली. कोणतं माझं आहे? तुझ्या समोर ठेवलं तेच तुझं आहे. सोनू दादा छान आहे. खा बरं दोघं जण. कशी झाली सांगा भुर्जी. खूप छान आहे. तुम्ही पण बनवा घरी. छान झाली ना. आवडली का. तुम्ही पण बनवा सगळ्यांनी आणि नक्की करून खा. बनवा. लाईक करा, लाईक करा, शेअर करा सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनची घंटी पण दाबा.